तर इकडे प्रकाश आवडे हे हातकणंगलेमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेत। प्रकाश आवडे तारा राणे पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत। राजू शेट्टी, धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांना त्यांचं आव्हान असणार आहे। आपल्यासोबत स्वतः प्रकाश आवडे आहेत, बोलूयात काय नेमकी उमेदवारी घोषित करण्यामागची भूमिका आहे, काय भूमिका घेऊन जात आहे? खरं म्हणजे या लोकसभेच्या चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहेत। 2024 ची लोकसभा गाजणार हे स्पष्टच होतं। सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही भारतीय जनता पक्षाची आणि मित्र पक्षांची इच्छा आहे। त्यासाठी आम्ही परत हा उमेदवारी अर्ज भरायचा निर्णय घेतलाय। केवळ आणि केवळ उद्याच्या या 2024च्या लोकसभेनंतर देशाचे सन्माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनीच शपथ घ्यायला पाहिजे, यासाठी ही निवडणूक लढवायला पाहिजे असं परिस्थिती तयार झाल्यामुळं आम्ही अर्ज भरलाय। महायुतीचे तुम्ही सहयोगी सदस्य आहात, अशा परिस्थितीत ही निवडणूक लढवताय। महायुतीने एका बाजूला उमेदवार देखील महायुतीचा सदस्य होतो आहे आणि पुढेही राहणार आहे। आणि ही उमेदवारी भरली म्हणजे काय आम्ही महायुती सोडून भरली असं नाही आहे। आमचं धोरण, आमचं म्हणणं एकच आहे की इथनं हातकणंगल्याचं मत मोदीजींना पाहिजे। विनय कोरे यड्रावकर हे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्या गाठीभेटी तुम्ही गेले 2 दिवस घेताय, काय नेमकं कशा पद्धतीने त्यांचं मत? सगळेच आमच्या सगळे संबंधित आहेत, येतात जातात भेटतात, चालू असतं हे नेहमी, वेगळं काय नाही आहे त्यात। आता उमेदवारी तर जाहीर केलेली आहे, निवडणूक लढवणार आहात, सर्वे तुमचा नेमका काय सांग? 100% मी विजयी होणार असा सर्वे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।